हॅलो फ्रेंड्स, याच्या आधीच्या तासामध्ये आपण ह्यूमन रिप्रोडक्शन या भागांच्या या युनिटच्या अनेक घटकांचा अभ्यास केला. ज्या पद्धतीने दोन्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण पाहिली, त्यानंतर स्पर्मॅटोजेनायसिस oogenesis पाहिली, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ स्पर्म अँड ओव्हम आपण पाहिलं, त्यानंतर याच्या आधीच्या तासामध्ये आपण फर्टिलायझेशन ह्या प्रोसेसचाही आपण अभ्यास केला. एकंदर याच्या आधीच्या तासामध्ये आपण एम्ब्रिओलॉजी या घटकाला सुरुवात केली आणि एम्ब्रिओलॉजीच्या माध्यमातून सगळ्यात पहिली प्रक्रिया म्हणजे गॅमेटोजेनायसिसची प्रक्रिया आपण पाहिली. आणि गॅमेटोजेनायसिसची प्रक्रिया पाहिल्यानंतर आपण पुढच्या भागाकडे आलो आणि त्यानंतर फर्टिलायझेशन या घटकाचा आपण अभ्यास केला. फर्टिलायझेशन या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आता तिसऱ्या भागाकडे आता आपण येत आहोत आणि हा तिसरा भाग म्हणजे क्लिवेज. याला सेगमेंटेशन असंही म्हटलं जातं. मागच्या तासामध्ये आपण पाहिलं की फर्टिलायझेशनची प्रक्रिया पार पडली आणि या फर्टिलायझेशन प्रक्रियेच्या माध्यमातून मेल स्पर्म आणि फिमेल स्पर्म यांचं युनियन झालं आणि ज्याच्या माध्यमातून या दोन हॅप्लॉइड सेलच्या माध्यमातून एक डिप्लॉइड सेल निर्माण केली गेली, जिला झायगोट असं म्हटलं गेलं. या झायगोटच्या स्टेजला आपण युनिसेल्युलार असतो आणि आता या युनिसेल्युलारच्या माध्यमातून आपलं मल्टीसेल्युलार ऑर्गॅनिझममध्ये आपलं रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजेच क्लिवेज. ही प्रक्रिया म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ रॅपिड मायटॉटिक डिव्हिजन ऑफ सिंगल सेल्ड झायगोट टू फॉर्म हॉलो स्पेरिकल मल्टीसेल्युलर ब्लास्टुला इज कॉल्ड ॲज क्लिवेज. तर क्लिवेजच्या माध्यमातून एकपेशीय झायगोटचं रूपांतर हे साधारणपणे ब्लास्टुलामध्ये होण्याच्या प्रक्रियेला क्लिवेज असं म्हटलं जातं. क्लिवेज थोडक्यामध्ये एकमेकांचे क्लोन्स तयार करण्याची प्रक्रिया आहे. स्वतःचे क्लोन्स तयार करण्याच्या प्रक्रियेलाच एकंदरपणे क्लिवेज म्हटलं जातं. ही जी झायगोटची एक पेशी तयार झालेली आहे, ही झायगोटची एक पेशी स्वतःचं मायटॉटिक रॅपिड मायटॉटिक सेल डिव्हिजन करते आणि ज्याच्या माध्यमातून एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 8, 8च्या 16, 16च्या 32 साधारणपणे सेल्ड स्ट्रक्चर तयार होईल. पण ही सगळी क्लिवेजची प्रक्रिया होत असताना, मायटॉटिक सेल डिव्हिजनची प्रक्रिया होत असताना, रेग्युलर मायटॉटिक सेल डिव्हिजन सोमॅटिक सेल्समध्ये घडतं. तर त्यावेळेला आणि त्या प्रोसेसमध्ये आणि ह्या प्रोसेसमध्ये थोडंसं अंतर आहे. काय अंतर आहे? तर याच्यामध्ये ग्रोथसाठीचा कालावधी अत्यंत कमी असतो आणि म्हणून पेशींची संख्या वाढते या प्रोसेसमध्ये, परंतु पेशींचा आकार मात्र आता हळूहळू थोडा कमी होत जातो आहे. आणि म्हणून हा थोडासा फरक त्याच्यामध्ये आहे. काय काय आहेत या क्लिवेजमध्ये, काय काय प्रोसेसमध्ये काय काय घडतं आपण पाहूया. देर इज अ नो ग्रोथ फेज बिटवीन द टू सक्सेसिव्ह डिव्हिजन. द साइज ऑफ सेल्स ग्रॅज्युअली डिक्रीजेस अँड no growth of embryo, the metabolism become fast, DNA synthesis increases, high consumption of oxygen during each cleavage, division of number of cells become double up to formation of blastula. ब्लास्टुला जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत रॅपिड मायटॉटिक सेल डिव्हिजनची ही प्रक्रिया आहे आणि ज्याच्यामध्ये ग्रोथ फेज ही ॲब्सेंट असते आणि ज्यामुळे पेशींची संख्या तर वाढते परंतु आकार मात्र थोडा लहान होतो आहे. त्यामुळं या ठिकाणी फिटसचं आकारमान वजन वाढताना आपल्याला दिसत नाही, ते जेवढ्याला थोडंसं आकाराने लहानच आपल्याला पाहायला मिळतं. आता ही प्रक्रिया एकंदर 3 ते 4 टप्प्यांमध्ये पार पडते. कशी आहे पाहूया. साधारणपणे फर्स्ट क्लिवेजची प्रक्रिया पार पडणार आहे आणि ब्लास्टोमरची 2 ब्लास्टोमरची निर्मिती केली जाणार आहे. सेकंड क्लिवेज पार पडणार आहे आणि 4 ब्लास्टोमरची निर्मिती केली जाणार आहे. थर्ड क्लिवेज पार पडणार आहे आणि 8 ब्लास्टोमर्सची. अशा पद्धतीनं ही संख्या दुप्पट होत जाणार आहे आणि 32 सेलड स्ट्रक्चरला याचं रूपांतर हे साधारणपणे मोरुलामध्ये घडणार आहे. सगळी प्रक्रिया आपण इन डिटेल पाहणार आहोत. थोडक्यामध्ये आत्ता सांगतोय आणि आणखी आपण याच्या डिटेलमध्ये जाणार आहोत. साधारणपणे मोरुला 32 सेलड मोरुला
मोरुला साधारणपणे या ठिकाणी निर्माण होतो आणि या मोरुलाचं कन्व्हर्जन पुन्हा कशामध्ये केलं जातं, साधारणपणे ब्लास्टुलामध्ये केलं जातं. कशी घडते ही प्रक्रिया आपण पाहूया. साधारणपणे फर्स्ट क्लिवेज घडतं. आता आपल्या समोर ही पहिली पेशी आहे, सिंगल सेलड स्ट्रक्चर आहे, याला झायगोट असं म्हटलं जातं. आणि हा झायगोट, युनिसेल्युलर झायगोट, याचं फर्स्ट क्लिवेज घडतं आणि याचं रूपांतर फर्स्ट क्लिवेजच्या माध्यमातून 2 सेलड स्ट्रक्चरमध्ये केलं जातं. ही प्रक्रिया पार पडत असताना काय काय घडतं, द प्लेन ऑफ फर्स्ट क्लिवेज इज व्हर्टिकल. साधारणपणे याचं व्हर्टिकल डिव्हिजन या ठिकाणी घडणार आहे. त्या ठिकाणी उभ्या पेशींची निर्मिती केली जाणार आहे. साधारणपणे या पोलच्या माध्यमातून साधारणपणे उभ्या रचनेनं याची डिवायडेशन झालेलं आहे, मायटोटिक सेल डिव्हिजन झालेलं आहे, म्हणून याला व्हर्टिकल सेल डिव्हिजन टू द व्हेजिटिव्ह पोल झालेला आहे. 2 इक्वल साइज ब्लास्टोमर्स आर फॉर्म्ड सराउंडेड बाय झोना पेलुसिडा. आता या ठिकाणी जरी दाखवलेला नसला तर या ठिकाणी झोना पेलुसिडा हा प्रेझेंट असणार आहे. सो व्हॉट इज झोना पेलुसिडा? झोना पेलुसिडा ही तर प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन आहे. झोना पेलुसिडा हे एक प्रकारचं कवच आहे. ही लहान आहेत. ह्या पेशी नव्यानं निर्माण झालेली जायगोट असेल किंवा साधारणपणे हे स्ट्रक्चर असेल, हे अत्यंत लहान आहे, सूक्ष्म आहे. याचं संरक्षण होणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही सगळी प्रक्रिया ज्यावेळेला क्लिवेजची चाललेली असते तोपर्यंत साधारणपणे झोना पेलुसिडा आपल्याला या प्रत्येक ठिकाणी इमॅजिन करायचा आहे. आकृतीमध्ये दाखवलेला, डायग्राममध्ये दाखवलेला नसल्यामुळे आपल्याला इमॅजिन करायचं आहे. पण झोना पेलुसिडा असणार आहे जो याचं संरक्षण करणार आहे अप टू द इम्प्लांटेशनपर्यंत झोना पेलुसिडा या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. अशा पद्धतीनं पहिलं क्लिवेज पार पडतं. आता ही प्रक्रिया कधी सुरू होते? इट स्टार्ट्स 3 hours आफ्टर फर्टिलायझेशन अँड कम्प्लीट्स इन टू 30 hours. सो इट इज अ लॉंग प्रोसेस. साधारणपणे ही 3-3 तासाला साधारणपणे सुरू होते आणि साधारणपणे 30 तासांपर्यंत चालणारी ही प्रक्रिया आहे फर्स्ट क्लिवेजची. त्यानंतर सेकंड क्लिवेज याच पद्धतीनं घडतं. परत साधारणपणे 2 पेशींचं व्हर्टिकल मायटॉटिक सेल डिव्हिजन घडतं आणि मायटॉटिक सेल डिव्हिजनच्या माध्यमातून 2चं रूपांतर हे साधारणपणे 4 सेलमध्ये घडतं. साधारणपणे 50 तासांमध्ये ही प्रक्रिया फर्टिलायझेशन झाल्यानंतर 50 तासांपर्यंत पूर्ण होते सर्वसाधारणपणे. नेक्स्ट थर्ड क्लिवेज. साधारणपणे 3ऱ्या क्लिवेजची ही प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये मात्र पहिल्या 2 क्लिवेजच्या तुलनेमध्ये थोडासा फरक आपल्याला पाहायला मिळतो. ही एकाच वेळेला दोन्ही प्रकारचे डिव्हिजन याच्यामध्ये आता घडणार आहे. इट इज अ लॉन्जिट्युडनल ऑर इक्वेटोरियल. इट डिवाइड्स 4 ब्लास्टोमर्स इक्वेटोरियल टू फॉर्म 8 सेलड स्ट्रक्चर. It completed in shorter time. Now cleavage becomes irregular and faster. या पहिल्या 2 टप्प्यांमध्ये जर आपण पाहिलं तर व्हर्टिकल सेल डिव्हिजन या ठिकाणी घडत होतं आणि एकाच्या 2 आणि 2च्या 4 पेशी निर्माण झाल्यात. पण आता मात्र व्हर्टिकल नाही तर लॉन्जिट्युडनल सेल डिव्हिजन या ठिकाणी घडणार आहे, ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला 8 पेशी 4पासून साधारणपणे 8 पेशी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. याच्या सभोवताली झोना पेलुसिडा प्रेझेंट आहे. याच्या सभोवताली निश्चित झोना पेलुसिडा प्रेझेंट आहे. या ठिकाणी जरी तो दिसत नसला तरी या ठिकाणी झोना पेलुसिडा प्रेझेंट आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी हे 8 सेलड स्ट्रक्चर या ठिकाणी निर्माण झाला आहे. लॉन्जिट्युडनल सेल डिव्हिजन या ठिकाणी आपल्याला नीट आणि नीटच्या MCQसाठी किंवा CETच्या आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. नाव क्लिवेज बिकम्स इरेग्युलर अँड फास्टर. आता मात्र ही क्लिवेजची प्रक्रिया अत्यंत वेगानं घडणार आहे आणि साधारणपणे पुढच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला मोरुला तयार झाल्याचं मिळेल. 8च्या साधारणपणे 16 सेलमध्ये याचं कन्व्हर्जन होईल आणि 16 सेलनंतर साधारणपणे याचं 32 सेलड स्ट्रक्चरमध्ये रूपांतर होणार आहे. चौथं क्लिवेज घडतं. 8 cellular blastomers again divides to form 16 cellular blastomers called morula. Now 30 when it आता या ठिकाणी 8चं रूपांतर कशामध्ये होणार आहे? 16 सेलड स्ट्रक्चरमध्ये आणि 16 सेलनंतर साधारणपणे याचं परत इरेग्युलर. आता या ठिकाणी दोन्ही प्रकारचं व्हर्टिकल सुद्धा असेल, लॉन्जिट्युडनल दोन्ही प्रकारचं सेल डिव्हिजन या ठिकाणी घडणार आहे आणि 8चं 16 आणि 16पासून साधारणपणे 32 सेलड स्ट्रक्चर हे तयार केलं जाणार आहे, ज्याला म्हटलं जातं मोरुला. का मोरुला म्हणायचं याला? तर साधारणपणे इट लुक्स लाईक फ्रूट ऑफ मलबेरी, सो इट इज कॉल्ड ॲज मोरुला. हे साधारणपणे तुतीच्या झाडासारखं, साधारणपणे मलबेरीच्या फ्रूटसारखं मस्त गोलाकार लाल बुंद याची रचना आपल्याला पाहायला मिळते, म्हणून याला मोरुला असं संबोधलं जातं. आणि याच्या सभोवताली साधारणपणे झोना पेलुसिडा प्रेझेंट आहे. याच्या सुद्धा भोवती झोना पेलुसिडा प्रेझेंट असणार आहे. ड्युरिंग क्लिवेज द सेल डिफरन्शिएटेड इंटू अ लार्जर
ब्लास्टोमर्स कॉल द मेगामर्स अँड द आउटर स्मॉलर ब्लास्टोमर्स आर कॉल्ड ॲज मायक्रोमर्स. या ठिकाणी आपल्याला दोन प्रकारच्या पेशी साधारणपणे पाहायला मिळतात. ज्या बाहेरच्या बाजूच्या पेशी आहेत ज्यांना मायक्रोमर्स असं म्हटलं जातं आणि ज्या आतल्या बाजूच्या मोठ्या आकाराने पेशी आहेत त्यांना साधारणपणे मेर्स असं म्हटलं जातं. अशा पद्धतीनं ब्लास्टोमर्स या ठिकाणी आपल्याला दोन प्रकार या सेल्सचे पाहायला मिळतात आणि याचं पुढचं साधारणपणे रूपांतर होणार आहे. यांचं पुढचं रूपांतर आता ब्लास्टोमर्समध्ये. ही सगळी एकंदरीत प्रक्रिया कशी पार पडते आपण या ठिकाणी परत एकदा थोडंसं या डायग्रॅमच्या माध्यमातून समजून घेऊया. हा साधारणपणे फर्टिलाइज्ड एग आहे ज्याला आपण झायगोट म्हटलेलं आहे. या झायगोटचं पहिलं क्लिवेज या ठिकाणी पार पडलं आणि ज्याच्या माध्यमातून साधारणपणे 2 सेलड स्ट्रक्चर या ठिकाणी ही प्रक्रिया पार पडते. पहिल्या 3ऱ्या तासाला सुरू होते, 30 तासांपर्यंत ही प्रक्रिया संपायला पाहिजे. त्यानंतर साधारणपणे दुसरे क्लिवेज या ठिकाणी घडतं आणि 2 सेलड स्ट्रक्चरचं रूपांतर साधारणपणे 4 सेलमध्ये घडतं. आता या ठिकाणी मात्र आपल्याला झोना पेलुसिडा पाहायला मिळेल. झोना पेलुसिडा याच्या सभोवताली प्रेझेंट आहे जो आतल्या पेशींचं संरक्षण करतोय कारण या पेशी अत्यंत लहान आहेत, नाजूक स्ट्रक्चर आहे. आणि मग दुसरं क्लिवेज घडल्यानंतर 4 सेलड स्ट्रक्चर, तिसरं क्लिवेज घडल्यानंतर 8 सेलड स्ट्रक्चर आपल्याला मिळतं आणि त्यानंतर मग चौथं क्लिवेज घडतं आणि 16 सेलड स्ट्रक्चर या ठिकाणी निर्माण होतं आणि या 16 सेलपासून साधारणपणे 32 सेलड स्ट्रक्चर निर्माण होतं जे आकृतीमध्ये दाखवलेलं नाही आहे. परंतु 32 सेलड स्ट्रक्चर या ठिकाणी निर्माण होतं आणि ज्याला म्हटलं जातं मोरुला. साधारणपणे हा मोरुलाचं 32 सेलड स्ट्रक्चर आणि या 32 सेलड स्ट्रक्चर नंतर आता पुढची प्रक्रिया ब्लास्टुलेशनची असणार आहे. ब्लास्टुला तयार केला जाणार आहे. सो वी आर गोइंग टू अंडरस्टँड अबाउट द ब्लास्टुलेशन नाव. नेक्स्ट वन.